महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीने सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मतं असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत. 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागतायत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागे पुढे होत असेल राजे, पण 57,00,000 महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57,00,000 महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57,00,000 महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत. काय झालं घोडबंदरच्या रस्त्याचं? की आमच्या बहिणींच्या नावाने खापर फोडत असाल तर आमच्यासारख्याला बोलावं लागणार आहे. अजिबात या लाडक्या बहिणींमुळे तुमचं सरकार अडचणीत नाही. तुम्हाला हळूहळू या बहिणींमुळे सरकार अडचणीत आहे. बहिणींमुळे सरकार त्या ठिकाणी कर्जबाजारी झाले म्हणून तुम्हाला योजना बंद करायची आहे. नाही, आजच्या दिवशी तर मी सांगेन, तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी बोलला होतात 1500च्या ऐवजी 2100 देईन. उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजून तो प्रिंट झालेला नाही. अर्थसंकल्प तो कधी होतो तो मला चांगला माहिती आहे. अजून झालेला नाही मामा. अरे कसा होईल मला माहिती नाही तो कधी होतो तो. आणि म्हणून आता 2100 रुपये द्या 2100 रुपये.